हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे। तर आज आहे 26 मार्च 2023 आणि रविवार दिवस आहे आणि आज आहे सोनार महोत्सव। सोनार समाजातील आणि राज्यातील सर्व शाखा एकत्र येऊन एक नवीन कीर्तिमान स्थापित करणार आहे आणि हा महोत्सव आहे सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर इथे। या कार्यक्रमात आम्ही सुद्धा जाणार आहोत आणि या सोहळ्याचे साक्षीदार होणार आहोत। या आनंदमय वातावरणामध्ये आम्ही सुद्धा सहभाग घेणार आहोत। तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चालणार आहात। तर माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी येणार आहेत, त्या सुद्धा सोनारच आहेत। तर आम्ही सगळे मिळून आता तिथे जाणार आहोत। ते विविध कार्यक्रम वगैरे होणार आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवेल मी। तर व्हिडिओ सोबत असेच कनेक्ट राहा। आराध्या विकास चांदवडकर वणीमुलकार महिला मंडळ भंडारा हा बोलावा लागतंय, कारण हा संपूर्ण कार्यक्रम जेव्हा आम्ही आयोजित करतो आहे तेव्हा याची एक नियोजनबद्धता झालेली होती। मी प्रत्येकाला फोन केला होता स्वतः की या सगळ्यांनी प्रतीक तिवारींसोबत कॉन्टॅक्ट करावा। प्रतीक आप तयार हो? प्रतीक नेहमीच तयार असतो आमच्या कार्यक्रमासाठी। दुसऱ्या सत्राकरता आपण आता वळतो आहे। आमच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ अनामानताई रोकडे। आराध्य दैवत श्री संत हरिपंत महिला मेळावा आहे आणि आपले जे सोनार समाजाचे आराध्य दैवत आहेत त्यांना नमन करूनच आपण या कार्यक्रमाची सुरुवात करू। आणि यासोबत मी अपूर्वा दिनावे हिला तिच्या बासरी वादनासाठी आमंत्रित करते। अपूर्वाचं बासरी वादन आपल्या नरहरी महाराजांच्या नमून आपण सादर करतो आहे। जोरदार टाळ्यांची खरंच अपेक्षा आहे आमची। माझं नाव अपूर्वा प्रकाश नावे आहे। मी इथे तुमच्या समोर आपलं बासरी वादन प्रकट करत आहे। माझे गुरु धर्मेंद्र माटुंकर यांना नमस्कार करून मी आपलं बासरी वादन सुरू करते।
आयोजन करू, कारण यावेळेस आपल्याला सांस्कृतिक आयोजनाकरता फक्त 200 मिनिट मिळाले. पुढे वळते आहे सौ सविताताई प्रकाशजी पाटणे ह्यांच्या स्वागताला मी आमंत्रित करते आहे. सविताताईंना आपण बरेच वेळा बघितलं आहे. कार्यक्रम आपल्याला 3 वाजता सुरू करायचा होता आणि आपल्या प्रमुख अतिथी विजयाताई मारोतकर ह्या सुद्धा अगदी वेळेवर आल्या. त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्या स्वागतासाठी अगदी उत्साह तयार झाला आणि याकरता मी स्वप्निली कारेमोरेला विनंती करते की आमच्या ज्येष्ठ कवयित्री आणि आजच्या आमच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या विजयाताई मारोतकर, आमच्या नंदाताई वालीगुंजे सुद्धा आल्या आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा मंचावर उपस्थित हवं प्लीज. मनीषाताई कावळेंचा सत्कार हा करायलाच हवा, कारण त्या घरची धुरा सांभाळतात म्हणून पुरुषोत्तम भाऊ आपल्या इथल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असतात. संस्था महिला अध्यक्ष समितीचे अध्यक्ष मी. आजचे सोनार महोत्सव 2023चे कार्यक्रमाची प्रस्तावना थोडक्यात आपल्यासमोर मांडत आहे. आणि आजच्या सोनार महोत्सवाला आमच्या नरहरी महाराजांना विनम्र अभिवादन करते. एका संघटन कौशल्य डोक्यातून एखादी संकल्पना आकारास यावी, पाहता पाहता 25 वर्ष व्हावे आणि त्याचा महोत्सव आपणा सर्वांच्या देखण्या उपस्थितीत या ठिकाणी कविवर्य सुरेश भट सभागृहात व्हावा. नागपूर उपराजधानी शहरात हा साराच्या सारा सोहळा आपण याची देहा याची डोळा अनुभवत आहोत. या प्रसंगी आपण मला निमंत्रित केलं याकरता आधीच आपले आभार मानते. मंचावर उपस्थित आमच्या महिला सत्राच्या अध्यक्ष रोकडेताई, पाटणेताई, सारेच मान्यवर मंडळी, अनासनेताई माझ्या बाजूला बसलेल्या, आणि मला असं वाटतं एकूणच नागपूर शहरामध्ये सर्वच बाजूनी सकाळी सूर्योगवल्यापासून तर रात्री झोपतपर्यंत, योगापासून तर रात्रीच्या राजकारणापर्यंत धुरा महिला समाजाची समर्थपणे सांभाळत असलेल्या, घराघरात असलेलं नाव मायाताई हाडे आणि माझ्या सगळ्याच भगिनी मंचावरच्या यांना सादर नमस्कार. आणि सभागृहात उपस्थित असलेले मोठ्या संख्येने माझ्या बंधू आणि भगिनींनो, खरं तर आज या ठिकाणी माझं येण्याचं औचित्य वक्ता वगैरे अजिबात नाही, मार्गदर्शक तर मुळीच नाही. कारण असं आहे बंधूंनो आणि भगिनींनो की इतिहासाचे आदेश ठोकरून ओ वणव्यात तुम्ही घरी बांधले, सरणासोबत वाटा चालले आणि मरणासोबत जिंदगी बांधली, हे तुम्ही कायम करता आहात. ही फारच सुंदर चित्रकार आहे. म्हणजे मी जी चित्र फार लहानपणापासून बघते, व्यंगचित्रकार, आणि एवढ्या लहान वयात कितीतरी मोठ्या लोकांना ही मुलगी भेटलेली आहे आणि खरंच तिचं कार्य कौतुकास्पद आहे. आकांक्षा अनिल काटोरे, नागपूर. फर्स्ट सुंदरी आहे. त्या सुंदरीला लक्ष्मी जलासारखं एक पैठणी भेटण्यात येत आहे. पैठणी फर्स्ट पैठणी भेट येत आहे. ते तुषार बांगरे यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं, तिला पैठणी भेट द्यावी. फर्स्ट प्राईज आकांक्षा अनिल काटोरे. दिवाळी जोरदार टाळ्या वाजवा. दिवाळी अंकात दरवर्षी आम्ही महिलांना सन्मान करतो, टाळते करतो. त्यानंतर दुसरा आहे आपल्या समाजातल्या मुली पिक्चरमध्ये किती सुंदर काम करू शकतात आणि किती सद्गुणी संपन्न ही मुलगी आहे. मांडे घराण्याची सून आपल्याला इथे माहीत पडेल. थँक्यू सो मच. तुम्ही माझा या अभिनय फिल्मचा सत्कार केला त्यासाठी मी तुमचे मनापूर्वक आभार मानते आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्यापैकीच एक किंवा उच्च याच्यावर गेली, खरोखरी प्रियांकाचं आपण कौतुक करायला पाहिजे आणि हिचा हा चित्रपट आपण नक्कीच बघायला हवा. मी सगळ्यांना आवाहन करते, आमचे धडाडीचे कार्यकर्ता दीपकजी वधूवर मंडळींना विनंती करते,
कनक कांचन मंडळ हे स्पेशली यवतमाळहून आलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण या दोन्ही यांचं स्वागत करूया. आणि विलासभाऊ बांगरे, मी एक चिठ्ठी वाचतो इथे माझ्याकडे आली आहे आणि मजा येईल आहे. एक फक्त 4 मिनिटं तुमच्या जातील आहे. श्री विलासजी बांगरे प्रस्तुत, निर्माता, गीतकार आणि निर्देशक आपले सर्वांचे लाडके रुपे चॅनलचे संचालक दिनेशजी येवले, गायक सागर कुमार, श्री अनिल मालोकर यांच्या प्रेरणेने तुमच्या मी गीतचे बोल सांगत त्यानंतर पुरुषोत्तम भाऊ आमचे सेनापती, पुरुषोत्तम भाऊ आमचे सेनापती दिनेश येवलेजी आणि सर्व सागरजी, तुम्ही घ्या ना सर्व सोबत. कल्पना सुद्धा नव्हती की यांनी असं सुंदर गीत बनवलं. परंतु काही असो, मी आपल्या महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेतर्फे दिनेश येवले आणि तिच्या ग्रुपचं एक अभिनंदन करतो आणि धन्यवाद. मी कुंकू बोलू हे गीत सादर करतो. माझे गुरु श्री धर्मेंद्र माटुरकर यांना मी नमन करून या गीताला सुरुवात करतो. सादर करीत आहोत मिले सूर मेरा तुम्हारा. यशवंत मांडलेकर सरांनी कोरिओग्राफ केलेला आहे हा कार्यक्रम. यानंतर येत आहे आपल्यासमोर चांदीचा सगळ्यात जास्त उत्पादन देणारं राज्य. आपण होणार आहोत, नक्की ओळखू शकाल, राजस्थान. भारताचा सगळ्यात मोठा वाळवंटी प्रदेश, गुलाबी शहर जयपूर ही याची राजधानी. आपलं हे शहर भारतातील सगळ्यात मोठं राज्य राजस्थान. राजस्थानी म्हणून आपल्यासमोर आलेले आहे अनुराधा आसरे. महाराष्ट्र सगळ्यात
सफरचंदाचा प्रथम क्रमांकाचं उत्पादन देणारं हे राज्य, रेशीम व लोकरीचं उत्पादन देणारं हे पहिलं राज्य. या भूमिकेत आलेली आहे पल्लवी नासरे. सर आवाज थोडा कमी करा. यशवंत सर थोडा आवाज स्लो असा. हैदराबाद ही याची राजधानी. जगातला सर्वात मोठा चित्रपट परिसर रामोजी फिल्म सिटी असलेलं तेलंगणा हे राज्य. तेलंगणाच्या वेळी आहे जया मांगलेकर आसाम. ईस्टूर ही याची राजधानी. ब्रह्मपुत्रा नदी ही याची लाईफलाईन. भारताचा प्रथम क्रमांक व जगातलं 3ऱ्या क्रमांकाचं चहाचं उत्पादन देणारं आसाम हे राज्य. आसामी म्हणून आलेली आहे श्वेता माळोकर. सगळ्यात लहान राज्य ओळखू शकाल? त्रिपुरा इथून आलेली आहे स्वेताल खापेकर. मध्य प्रदेश भारताच्या मध्य भागातलं हे राज्य. हिऱ्यांची खाण असणारं हे राज्य. भोपाळ ही याची राजधानी. दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारी एकमेव नर्मदा नदी ही या मध्य प्रदेशातली. आशापुरी देवीचं मुख्य स्थान आमचे विलासजी नेहमी तिथे कार्यक्रम आयोजित करतात. आम्ही भरभरून. चेन्नई ही याची राजधानी. तमिळनाडू भारतातलं संपूर्ण शहरीकरण असलेलं हे एकमेव राज्य. तमिळनाडूच्या भूमिकेत आलेली आहे कीर्ती आसरे. राज्याची ओळख सरदार वल्लभभाई याच्या पुतळ्यामुळे झालेली आहे. सगळ्यात उंच पुतळा हा तिथे उभारला गेला आहे. गांधीनगर ही याची राजधानी आणि तिथे सुद्धा हिऱ्याचं उत्पादन होतं. गुजरातीहून आलेली आहे जयश्री ठाकरे. ही लोकसंख्या असलेलं हे राज्य. सिक्कीम गँगटॉक ही याची राजधानी. रेड पांडा जर बघायचा असेल तर तुम्हाला सिक्कीममध्ये जावं लागेल. आणि या भूमिकेत आलेली आहे मीनाल पापडकर. आपला तिरंगा ज्यांनी डिझाईन केला त्या व्यंकय्यांचं हे राज्य. हैदराबाद ही याची राजधानी. उन्हाळा येतोय. बैगनपल्ली आंब्याचं विक्रमी उत्पादन करणारं आंध्र प्रदेश हे भारतातलं एकमेव राज्य. किरण हिरुळकर आंध्र प्रदेशच्या वेशभूषेत आलेली आहे. उत्तर प्रदेश भारताला 9 पंतप्रधान या एकट्या राज्यांनी दिले. राम जन्मभूमी अयोध्येचं हे राज्य. जगातली सगळ्यात मोठी शाळा सिटी मॉन्टेसरी स्कूल असलेलं उत्तर प्रदेश हे राज्य. उत्तर प्रदेश वेशभूषेत आलेली आहे अरुणा उज्जैनकर. आपलं एकमेव शीख मंदिर, शीख धर्माचं सुवर्ण मंदिर असलेलं हे राज्य. पंजाब चंदीगड ही याची राजधानी. गहू आणि राईचं सगळ्यात जास्त उत्पादन देणारं हे राज्य. पंजाब ही झालेली आहे सपना रोटे. भारतातलं 88.70% सोन्याचे उत्पादन देणारं हे राज्य. कर्नाटक आत्ताच्या सर्वेनुसार सगळ्यात जास्त पदवीधर या एकमेव राज्यात आहे. बेंगलोर ही याची राजधानी आणि चंदनाकरता ही कर्नाटक अतिशय प्रसिद्ध आहे. नंदिनी काटोले कर्नाटकी भूमिकेत. जगातलं एकमेव राज्य ज्याच्या भाषेला, ज्याची भाषा आहे खासी, तिला लिपी नाही. आणि चेरापुंजी हे सध्या मेघालयात गेलेलं आहे. मेघालयाच्या विधीला रितू जरगर. उत्तराखंड रामायण महाभारताची रचना जिथे केल्या गेली ते हे राज्य. उत्तराखंड. डेहराडून ही याची राजधानी. जर तुम्हाला कस्तुरी मृग पाहायचा असेल तर तो फक्त उत्तराखंडात पाहायला मिळेल. आणि या वेशभूषेत आलेली आहे भावना आसरे. गोवा राईट. पणजी ही याची राजधानी. आणि पणजी ही याची राजधानी असून ही एकमेव राजधानी अशी आहे जिथे एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन नाही. पण जाण्याकरता राष्ट्रीय महामार्ग हा एकमेव चालतो. सगळ्यात जास्त आंतरराष्ट्रीय उत्पादन देणारं हे राज्य आणि सगळ्यात जास्त बीच असणारं हे राज्य गोवा. स्नेहा लोंढे गोवेकरांकडून आलेली आहे. भारताला सगळ्यात जास्त चॅम्पियन देणारं हरियाणा हे राज्य. भारतातलं सगळ्यात मोठं IT हब असलेलं हे राज्य. औद्योगिक क्षेत्रात नंबर 1 वर असलेलं हे राज्य. अजून एक महत्वाची सूचना, यांच्या हरियाणातल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त करोडपती आहे. आणि हरियाणाच्या भूमिकेत आलेली आहे अंजली शेरेकर. पहाडीवर असलेलं हे एक राज्य. शैक्षणिक क्षेत्रात या राज्याने आता अप्रतिम अशी प्रगती केलेली आहे आणि भारतातलं केरळ नंतरचं हे 2 नंबरचं सर्वात जास्त साक्षर असलेलं राज्य.
मिझोरामच्या भूमिकेत आलेली आहे वैशाली निनावे, भारताचं एकमेव राज्य जिथे इंग्रज कधीही पोहोचू शकले नाही आणि सांधे आणि युरेनियमचं सगळ्यात जास्त साठे असलेलं हे राज्य अरुणाचल प्रदेश. अरुणाचलच्या भूमिकेत आलेली आहे मेघा काळे, आशिया खंडातलं सर्वात मोठं धरण भाकरा नॉर्मल धरण असलेलं हे राज्य हिमाचल प्रदेश. अमृता आठवत उत्तर हिमाचली वेदीत आलेली आहे. केरळ, तिरुवनंतपुरम ही याची राजधानी. महत्वाची गोष्ट, 0% भ्रष्टाचार असलेलं भारतातलं एकमेव राज्य. आयुर्वेदिक उपचार आणि मसाल्याच्या पदार्थांचं हे प्रसिद्ध असलेलं केरळ हे राज्य. आणि केरळीवरून आलेली आहे भारती माळवी. छत्तीसगड, संपूर्ण देशातल्या रेल्वे रूळ वळवणारं हे राज्य. रायपूर ही याची राजधानी. छत्तीसगडी भूमिकेत आलेली आहे माधुरी लोंढे. 80% हे राज्य शेतीवर अवलंबून आहे. पटना ही याची राजधानी. आणि आपल्या सोनार बांधवांसाठी एक सूचना, जमुई ही नुकतीच सोन्याची खाण इथे सापडलेली आहे. त्याच्यामुळे 44% उत्पादन आता एकदा बिहार राज्य देणार आहे आपल्याला. आणि बिहारी भूमिकेत आलेली आहे वैशाली किंजरकर. 40% खनिज संपत्ती असलेलं भारतातलं हे राज्य. MS धोनीचं हे राज्य. रांची ही याची राजधानी. कोल सिटीसाठी प्रसिद्ध असलेलं झारखंड हे राज्य. आणि या भूमिकेत आलेली आहे मनीषा साखळे. भुवनेश्वर ही याची राजधानी. जबरदस्त भूमिकेत आलेली आहे कविता लोंढे. भारताची राजधानी. लाल किल्ला, कुतुब मिनार, संसद भवन, लोटस टेम्पल, राजघाट, शांतिवन अशा अनेक ऐतिहासिक वास्तूंनी भरलेली ही भूमी दिल्ली. आणि या भूमिकेत आलेली आहे संध्या चिंचमळापुरे. बरोबर आहे, मला हीच अपेक्षा होती. या 29 राज्यांच्या या भूमिकेत ही भारत माता या सगळ्यांमध्ये सामावलेली आहे. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. या भूमिकेत आहे वैशाली पाटणे. ही संकल्पना ज्यांनी मांडली त्या आमच्या मायाताई अरविंदजी खाडे. आवाज ओढव प्रतीक, हे गाणं खूप छान आहे. मोठ्याने वाजव जमते.
जे अशक्य होते शक्य तयारी कथा घेऊन हरिश्चंद्र राजाची या चित्रसृष्टीचे पहिले पान पडले शनिवार 3 मे 1913 भारत भूमीवर चलचित्र अवतरले घुमते जाणे मने उजळली घडली सिमया प्रभात आली प्रभात झाली जगती गाजा वाजा बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा शिवाशी नाळ जोडती लावून जाती माया जय शिवाजी वा जय शिवाजी मोमेंटो व्हायलाच हवा हो प्लीज. सोनार महोत्सव समितीतर्फे या सुंदर अशा नृत्याला पुरस्कार इथे देत आहेत. या पुरस्कारामध्ये आपणही सहभागी होऊ शकता. जोरदार टाळ्याच्या गजराने धन्यवाद. किरणताई वडाळकर, अनामिकाताई आज
समाज आपण एकत्रीकरण केला आहे आणि ही काळाची गरज आहे. त्यासाठीच आपण प्रयत्न करत आहोत. म्हणजे काय आणि कशासाठी? म्हणजे आणि कशासाठी म्हणते अगं, आपल्याला सोनार समाज जोडायचा आहे आणि एक संघ बनवायचा आहे. म्हणून आपण आज सर्वजण एकत्रित आलो आहे. पण काय होणार आहे त्याने? काय होणार आहे म्हणे? पाहायचं आहे का तुम्हाला? हो, ठीक आहे, मग पहा. पण हे तर पूर्वापार चालत आले आहे आणि सर्वजण आपली शाखा सांगतात. मी पण माझी शाखा सांगेन. त्यात काय म्हणे? बघायचंय तुम्हाला? अरे, आपण 12.5 शाखेमध्ये विभागलो आहे. तू कोणता किती कोण? पानसाळ म्हणे. तू कोणता किती कोण? माळवी म्हणे. तू कोणता किती कोण? झाडे म्हणे. हेच नको आहे. अरे, आपण हे 12.5 शाखेमध्ये विभागलो आहे. असं नाही म्हणत की मी सोनार आहे म्हणून. छोटासा समाज आहे रे आपला, बोटावर बोल नाही का? आणि तोही 12.5 शाखेमध्ये विभागलेला. बंद करा हे. माझी मुलगी सुंदर आहे, देखील शिकलेली आहे, चांगला जॉब आहे, तिला चांगला पेमेंट आहे, तरीही तिला आमच्या शाखेत काही योग्य वर मिळत नाही. हो, तुझा प्रश्न तोच माझा प्रश्न. माझा पण तोच प्रश्न. माझा तर एवढा गहन प्रश्न आहे. हो, माझा मुलगा आता स्थळ शोधता शोधता 32 वर्षाचा झाला आहे. मध्ये एकही चांगलं वर मिळत नाही आहे. कुणी म्हणतात की हा मुलगा दुसऱ्या पॅकेजवर आहे आणि बाहेरगावी राहतो. तर कधी मुलीला मुलगा पसंत येत नाही, तर मुलाला मुलगी पसंत येत नाही. आणि माझा मुलगा तर इतका गोरा गोमटा, चांगल्या नोकरीवर, चांगला पॅकेज आहे त्याचा, तरी सुद्धा माझ्या या वा 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 वा. भंडाऱ्याच्या सुंदर्या, खूपच छान प्रोग्राम. का सुंदर, मस्त, परफेक्ट. किती दिवसापासून प्रॅक्टिस करत होत्या तुम्ही? 10 दिवस? 15 दिवस. छान. कोरिओग्राफर आलेला आहे का? कोरिओग्राफर आलेला आहे का? नाही ना. बंधन पाळणं अतिशय आवश्यक आहे.
त्यामुळे आम्ही हे सगळे परफॉर्मन्स खूप शॉर्टमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो आहे. खरोखरी आयोजकांच्या वतीने मी माफी मागते, कारण दुसरा पर्याय नाही आहे. आपल्याला हॉल हा 7:30ला रिकामा करायचा होता. आम्ही प्रयत्न केला आहे भरपूर, पण नाही होऊ शकणार, कारण बाकीचेही आपल्याला प्रोटोकॉल्स पाळावे लागतील. थँक्यू. सांगतेकडेच आहोत आपण. खूप फास्टमध्ये आपण परफॉर्मन्स घेण्याचा प्रयत्न करतो आहे. नमस्कार राणे पोच दे. यूट्यूब चॅनल आहे माझं म्हणून म्हटलं. छान छान झाला कार्यक्रम, मस्त. चला बाय बाय. प्रोग्राम सुरू आहे आतमध्ये, पण आता आम्ही वेळ झालेला आहे त्याच्यामुळे बाहेर पडलेलो आहोत. जेवायला मिळालेलं नाही, जेवण होतं.